मित्रांनो, भारताची जीडीपी ही 7.8% वाढलेली आहे. तसेच स्पेस एक्सचा शेअर बाजारात येतोय. बिटकॉइन कोसळतंय आणि बीरा 91 ही कंपनी अडचणीत आलेली आहे. मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. मित्रांनो, पहिली न्यूज आहे स्पेस एक्स आयपीओ बद्दल. मित्रांनो, इलॉन मस्क यांची स्पेस एक्स कंपनी आता जगातील सर्वात मोठ्या आयपीओ पैकी एक बनणार आहे. $1.75 ट्रिलियन म्हणजे तब्बल 1,46,25,000 कोटी व्हॅल्युएशनवर नॅसडॅक वरती स्पेसएक्स या टिकरने जून 12 रोजी लिस्ट होणार आहे. $135 पर शेअर व्हॅल्यूवर ही आयपीओ येणार आहे. तर मॉर्निंगस्टारने या व्हॅल्युएशनला ओव्हर व्हॅल्यू ठरवत $780 बिलियन ही व्हॅल्युएशन कंपनीची सांगितलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, मार्केट इमोशनवर किमती ठरवली जात आहे. आणि भारतीय गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विनवेस्ट, इंडी मनी आणि ग्रोच्या US स्टॉक फ्युचर मधून स्पेसएक्सचे शेअर खरेदी करू शकता. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे गुगल बद्दल. तर जगातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी डील समोर आलेली आहे. गुगलने स्पेसएक्स सोबत 32 महिन्यांचा $920 मिलियन म्हणजे 7,680 कोटी पर मंथ असा करार केलेला आहे. ऑक्टोबर 2026 ते जून 2029 या कालावधीत गुगल स्पेसएक्सच्या डेटा सेंटर्स मधील तब्बल 1,10,000 एनव्हिडिया जीपीयूज वापरणार आहे. हे म्हणजे एनव्हिडियाचं एक मोठं AI सुपर कॉम्प्युटर आहे. मित्रांनो, हा करार म्हणजे गुगलने मायक्रोसॉफ्ट, ओपन AI आणि अमेझॉन एन्थ्रोपिक यांच्या विरोधात AI इन्फ्रास्ट्रक्चर रेस जिंकण्यासाठी उचललेलं मोठं पाऊल आहे. AI वॉर आता खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, अमेरिका आता AI नॅशनलाइज करणार आहे. मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला खरोखर धक्का बसणार आहे. अमेरिकेत AI कंपन्यांना नॅशनलाइज करण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाने ओपन AI, एन्थ्रोपिक, गुगल डीपमाइंड यांसारख्या AI कंपनीसोबत व्हॉलंटरी डिस्कशन सुरू केलेले आहे. आणि सेनेटर बर्नी यांनी या कंपन्यांमध्ये सरकारी 50% स्टेक ठेवण्याचं विधेयक मांडलेलं आहे. जगातील AI पॉवर कोणाच्या हाती असेल, प्रायव्हेट कंपनीज की सरकार, हे आता प्रश्न उलगडणार आहे. मित्रांनो, AI नॅशनलायझेशनचा ट्रेंड येत असेल तर सीडॅक, CDSL यांसारख्या गव्हर्नमेंट बॅक टेक्नॉलॉजी कंपनीज लॉंग टर्म मध्ये खूप प्रॉफिटेबल होतील. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे मेटा बद्दल. तर मार्क झुकरबर्ग यांनी मेटासाठी $125 बिलियन ते $145 बिलियन म्हणजे तब्बल 1,04,000 कोटी ते 1,21,000 कोटी AI कॅपेक्स बजेट जाहीर केलेलं आहे. हे पैसे उभारण्यासाठी मेटा शेअर विक्रीचा विचार करत असल्याचं फायनान्शियल टाइम्सने वृत्त दिलेलं आहे. या बातमीनंतर मेटाचे शेअर्स हे 6% कोसळलेले आहेत. म्हणजे एका दिवसामध्ये 40,000 कोटीपेक्षा जास्त मार्केट कॅप त्यांची कमी झाली होती. मित्रांनो, मेटा, अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या बिग टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना क्वार्टरली AI कॅपेक्स किती वाढतो ते बघा. भारतात सुद्धा झोमॅटो, स्विगी, ओला यांचे AI खर्च सुद्धा क्वार्टरली रिझल्ट मध्ये ट्रॅक करत राहा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे भारताच्या जीडीपी बद्दल. तर भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे. फायनान्शियल 26च्या Q4 म्हणजे जानेवारी ते मार्च 2026 या तिमाहीमध्ये जीडीपी वाढ ही 7.8% राहिलेली आहे, जी गेल्या 2 वर्षातील सर्वात जास्त आहे. संपूर्ण FY26 वर्षाची जीडीपी वाढ ही 7.7% राहिली. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर दोन्हींच्या इन्व्हेस्टमेंटमुळे हे शक्य झालेलं आहे. चायनाची जीडीपी ही 4.8% आहे. भारत खऱ्या अर्थाने जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख इकॉनॉमी बनत आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा जीडीपी वाढते तेव्हा कॅपिटल मार्केट्स, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट आणि कन्झ्युमर स्पेंडिंग सुद्धा वाढते आणि याचा सगळ्यांना फायदा होतो. पुढील वर्षी FY27 मध्ये जीडीपी हा 7.3% ते 7.5% राहण्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज येत आहे GQGने अदानीचे 5,750 कोटीचे शेअर्स हे विकलेले आहेत. जून 5 रोजी एक महत्वाची घटना घडली. अमेरिकेतील सुप्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट फर्म GQG पार्टनर्सने अदानीच्या एंटरप्राइजेस मधील 1.64 कोटी शेअर्स आणि अदानी एनर्जी सोल्युशन मधील 63.66 लाख शेअर्स ओपन मार्केटच्या ब्लॉक डील मध्ये विकलेले आहेत. एकंदरीत मित्रांनो, हा 5,750 कोटींचा डील झालेला आहे आणि या सर्व शेअर्सचा एक मात्र खरेदीदार होता SBI म्युच्युअल फंड. म्हणजे जे SBI म्युच्युअल फंडने SIP करतात त्यांच्या पैशांनी अदानीचे शेअर्स विकत घेतलेले आहेत.
मित्रांनो, GQG ने स्पष्ट केलेलं आहे की हा फक्त पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग आहे, पण लक्षात ठेवा हिडनबर्गने ज्या GQG ने अदानीला रेस्क्यू केलं होतं ते आता हळूहळू बाहेर पडत आहेत. हे सिग्नल म्हणून नक्कीच बघायला हवं. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे E85 पेट्रोल बद्दल. तर मित्रांनो, दिल्लीच्या पुसा रोडवर इंडियाचा पहिला E85 इथेनॉल फ्युएल स्टेशन सुरू झालेला आहे. इथे E85 पेट्रोल फक्त 82.12 रुपये पर लिटरला मिळते, म्हणजे सध्याच्या पेट्रोलच्या तब्बल 20 ते 25 रुपयांनी स्वस्त. केंद्र सरकार 2026च्या अखेरीपर्यंत देशात 500 इथेनॉल स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. E85 म्हणजे 80% इथेनॉल आणि 15% पेट्रोल. यासाठी स्पेशलिटी मॉडिफाईड फ्लेक्स फ्युएल व्हेकल लागतात, जे मारुती आणि टोयोटा आता देत आहेत. मित्रांनो, इथेनॉल बनतं ऊसापासून, म्हणजेच ही गोड बातमी आहे खरं तर शुगर फार्मरसाठी. इथेनॉल डिमांड वाढली तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि इंडियाचं पेट्रोल इम्पोर्ट बिल पण कमी होत जाईल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे विनफास्ट बद्दल. तर व्हिएतनामची ईव्ही कंपनी विनफास्ट आणि ग्रीन SM लिमोने जून 5 रोजी दिल्ली NCR मध्ये इलेक्ट्रिक राईड हेलिंग सर्व्हिस लॉन्च केलेली आहे. ग्रीन SM ही विनफास्टचे फाउंडर फार्म नाट ब्लॉन्ग यांनी स्थापन केलेली कंपनी आहे. मित्रांनो, विनफास्ट लिमो ग्रीन ही 7 सीटर फुली इलेक्ट्रिक SUV आहे, ज्यामध्ये AI पॉवर्ड इंटेरियर आहे आणि एक्सटेरियर कॅमेराज आणि इमर्जन्सी सपोर्ट बटन्स आहेत. जून 5 ते 11 पर्यंत ॲपवरून बुकिंग केल्यास तुम्हाला 50% डिस्काउंट मिळत आहे. मित्रांनो, ब्लू स्मार्ट नंतर EV ओनली राईड्समध्ये ग्रीन SM हे एक नवीन आणि पॉवरफुल नेम आहे. ओला आणि उबरला आता फॉरेन कॉम्पिटिशन सुद्धा तोंड द्यावं लागणार आहे. एकंदरीत मित्रांनो, भारतात आता EV मोबिलिटी मार्केट खऱ्या अर्थाने मॅच्युअर होत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रॅपिडो आणि उबर बद्दल. तर मित्रांनो, भारतातील राईड हेलिंग वॉरचं खरं चित्र समोर आलंय. रॅपिडो 80 ते 100 कोटी पर महिना आणि उबर भारतात 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करते. का तर मार्केट शेअर कॅप्चर करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला ओला कन्झ्युमरने कॅश फ्लो पॉझिटिव्ह होण्याचं माइलस्टोन गाठलेलं आहे. म्हणजे एका बाजूला ओला सस्टेनेबल बिझनेस बनवतोय आणि दुसऱ्या बाजूला रॅपिडो आणि उबर ग्राहक मिळवण्यासाठी सबसिडीज देऊन जवळ करत आहेत. रॅपिडो ₹1 बनवण्यासाठी ₹1.35 खर्च करतो, तर हे फायनान्शियल 23 मधील 2.10 पेक्षा सुधारलं असलं तरी अजून तो प्रॉफिटेबल झालेला नाहीये. मित्रांनो, क्वेश्चन हा आहे की पैसे संपले की काय होणार? ब्लू स्मार्ट सारखी कंपनी बंद तर नाही होऊन जाणार. त्यामुळे मित्रांनो, ह्या इंडस्ट्रीमध्ये जो प्रॉफिटेबल असेल तोच टिकणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज सुद्धा रॅपिडो बद्दल आहे. तर रॅपिडोचे तिन्ही को फाउंडर्स अरविंद सांका, पवन गंतुपल्ली आणि ऋषिकेश SR यांचं मिळून टोटल शेअर होल्डिंग आता फक्त 9.24% राहिलेलं आहे, जे की 10% जास्त होतं. मे 2026 मधील $240 मिलियन सिरीज F फंडिंग नंतर वेस्ट ब्रिज कॅपिटल आणि प्रोसूस मिळून 56% हिस्सा हा ते स्वतः होल्ड करतात. म्हणजे मित्रांनो, कंपनीवर सध्या प्रोमोटर्सचं होल्ड नाहीये, तर VCचं होल्ड आहे. मित्रांनो, स्टार्टअप फाउंडर्सना फंडिंग सोबत ओनरशिप सुद्धा गमवावी लागते आणि हा इंडियन स्टार्टअप इकोसिस्टीमचं कटू सत्य आहे. तसंच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे LPG गॅस बद्दल. तर जून 7 पासून 14.2 kg डोमेस्टिक LPG सिलेंडरचे दर हे ₹29 वाढले असून दिल्लीत आता सिलेंडर ₹942 मिळतो. हे 3 महिन्यात दुसरी वाढ झालेली आहे. मार्चमध्ये सुद्धा ₹60 वाढ झाली होती. सरकार तेल कंपन्यांना LPG डिलिव्हर करण्याचा खर्च 1,600 पेक्षा जास्त आहे. म्हणजे प्रत्येक सिलेंडरवर ₹700 अंडर रिकव्हरी होतं. सौदी CP बेंचमार्क प्राइस हे फेब्रुवारीपासून 46% वाढले आहे. इराण वेस्ट एशिया क्रायसिसमुळे ग्लोबल LPG हा महाग झालेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे युलर मोटर बद्दल. तर इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकल स्टार्टअप युलर मोटर्सने FY26 मध्ये जबरदस्त ग्रोथ दाखवली आहे. रेव्हेन्यू त्यांचा तब्बल 110% वाढून म्हणजे 191 कोटीवरून तो डायरेक्ट 402 कोटींवर पोहोचलेला आहे आणि सेल सुद्धा त्यांचा 4172 वरून 7576 युनिट्स पर्यंत पोहोचलेला आहे. मित्रांनो, कॅश पोझिशन ही 632 कोटी असल्याने पुढे ते 18 ते 24 महिने कंपनी सर्वाइव्ह नक्कीच करू शकते. IPO येण्याची आता शक्यता वाढलेली आहे. ई-कॉमर्स आणि लास्ट माइल डिलिव्हरी बूममुळे इलेक्ट्रिक कार्गो EV सेक्टर हे खूप मोठं होणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे HNGIL वर्सेस बिरा 91 यांची. इंडियाच्या क्राफ्ट बिअर मार्केटमधील पॉप्युलर ब्रँड बिरा 91 सध्या मोठ्या अडचणीत अडकताना आपल्याला दिसून येत आहे.
ग्लास मॅन्युफॅक्चरिंग HNGIL म्हणजेच हिंदुस्तान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीजने बिरा 91 विरोधात 11.19 कोटीच्या थकीत ड्यूजसाठी लीगल नोटीस दिलेली आहे. HNGIL ने बिरा 91 साठी 51.42 लाख कस्टमाइज ब्रँडेड ग्लास बॉटल्स तयार केल्या, पण पेमेंट हे आलंच नाहीये. बिरा 91 ने 3.91 कोटी बँक गॅरंटी दिली होती, पण ती इन कॅश केल्यानंतरही मोठा बॅलन्स पेंडिंग आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे इंडियन IT कंपन्यांबद्दल. तर मित्रांनो 2025 पासून आतापर्यंत इंडियन IT कंपन्यांनी तब्बल $7.1 बिलियन म्हणजे जवळपास 59,000 कोटीचं ॲक्विजिशन केलेले आहे. हे एक रेकॉर्ड बनलेलं आहे सध्या. AI प्राइसिंग प्रेशरमुळे ऑर्गॅनिक ग्रोथ स्लो झालेली असताना TCS, इन्फोसिस, विप्रो, कोफोर्ज, HCL टेक या कंपन्या AI, क्लाउड आणि डेटा कॅपेबिलिटीज असलेल्या कंपनीजना विकत घेत आहेत. एकंदरीत मित्रांनो AI ची वेव येत आहे. जे या वेवसाठी रेडी नाहीत ते मागे पडतील. म्हणूनच IT कंपनीज ॲक्विजिशनवर मनी ओतत आहेत. पण ॲक्विजिशन महाग असताना शॉर्ट टर्म मध्ये प्रॉफिट मार्जिन कमी होऊ शकतो. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे ट्रूफॅन AI बद्दल. तर गुरुग्राम स्थित ट्रूफॅन AI ने बेरिंग प्रायव्हेट इक्विटी इंडिया आणि Z3 पार्टनर्स यांच्या नेतृत्वाखाली $10 मिलियन म्हणजे 83 कोटी सिरीज A फंडिंग उभारले आहे. IN अल्फा फंड आणि थ्री लाईन व्हेंचर कॅपिटल यांनी यामध्ये भाग घेतला आहे. मित्रांनो AI व्हिडिओ टेक्नॉलॉजी भारतात खूप मोठं मार्केट बनणार आहे. मार्केटिंग, ट्रेनिंग, ई-लर्निंग, कस्टमर कम्युनिकेशन सगळ्या ठिकाणी AI व्हिडिओज येणार आहेत. म्हणजे मित्रांनो आज मी जी व्हिडिओ प्रेझेंट करतोय ती उद्या AI सुद्धा प्रेझेंट करू शकतो. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे एमर्जंट AI बद्दल. तर इंडियाच्या वाईब कोडिंग स्टार्टअप एमर्जंट AI सध्या 200 ते 250 मिलियन म्हणजे 1670 ते 2083 कोटी रेस करण्याच्या ॲडव्हान्स स्टॉकमध्ये आलेले आहेत. आणि या राऊंडमध्ये व्हॅल्युएशन हे $1.5 बिलियन म्हणजे 12,500 कोटीचा असेल. म्हणजेच मित्रांनो भारतातून AI स्टार्टअप जागतिक स्तरावर युनिकॉर्न बनतोय आणि ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे बिटकॉइन बद्दल. तर क्रिप्टो जगात मोठं वादळ आलेलं आहे. बिटकॉइन जून 5 रोजी $59,101 वर आला होता, म्हणजेच $60,000 पण खाली. ऑक्टोबर 2024 मध्ये ट्रम्पच्या इलेक्शन नंतर पहिल्यांदाच बिटकॉइन हा एवढा खाली आलेला आहे. बिटकॉइनने 2025च्या पीकवर $1,26,000 चा टप्पा गाठला होता आणि आता तो 50% पेक्षा जास्त खाली आलेला आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे गोल्ड ETF बद्दल. तर HDFC म्युच्युअल फंडने जून 8 पासून त्यांच्या HDFC गोल्ड ETF आणि गोल्ड ETF फंड ऑफ फंड मध्ये 25 कोटीपेक्षा जास्त लमसम सबस्क्रिप्शन बंद केले आहे. हा निर्णय इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सना लागू होतो. SIP आणि STP मात्र सुरूच राहतील, म्हणजे तुमच्या मंथली SIP वर याचा काही परिणाम होणार नाही. हा निर्णय का घेतला गेला? कारण गव्हर्नमेंट आणि RBI गोल्ड इम्पोर्टवर नजर ठेवत आहेत. इंडिया जास्त गोल्ड इम्पोर्ट करत असेल तर करंट अकाउंट डिफिसिट वाढतो आणि रुपी हा कमजोर होऊ लागतो. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे मार्केट बद्दल. तर मित्रांनो 8 जून रोजी सेन्सेक्स हा 719 पॉईंटनी खाली येऊन 73,524 वर बंद झाला आहे आणि निफ्टी सुद्धा 243 पॉईंट्सनी खाली येऊन 23,123 वर आलेला आहे. आणि यांचं प्रमुख 3 कारण आहेत. एक म्हणजे इराण इस्रायल टेन्शन्स, सेकंड म्हणजे IT सेक्टर मधील ग्लोबल स्लोडाऊन आणि थर्ड रिझन म्हणजे FIs ची सेलिंग. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तर तुम्हाला न्यूज कशा वाटल्या हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.